आज आपण पंधरे गावातील एक ऐतिहासिक मंदिरा ठिकाणी आलेलो आहे। तर आपला आजच्या मकर संक्रांतीच्या दिवसापासून एक उपक्रम आपण चालू केलेला आहे, ज्याचं नाव आहे ऐतिहासिक खोज। तर आपण सुरुवात केलेली आहे पंधरे गावातील सोनेश्वर मंदिरापासून। तर या ठिकाणी आपण पाहतोय हा भव्य दिव्य असा सभामंडपामध्ये खूप अशी शांतता आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कोणाची जळ लागत नाही। आपण पाहू शकतो की ऐतिहासिक नंदी आहे, शनीश्वराच्या पुढे नंदी आहे। नंदीचं दर्शन घेऊन आपण आता पुढे येऊया। तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय की याची जी बांधणी आहे हेमाडपंथी बांधणी आहे। आपण पाहू शकताय की हे दगडाचे प्लेन कसे उभे केलेले आहेत। तर आपण इथून थोडंसं पाया पडून पुढे येऊया। पुढे आल्यानंतर हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मंदिराच्या पुढे कासवाचं प्रतीक आहे। कासवाचं प्रतीक व्यतीत करत असतं की आपण कासवासारखे नंबर असलं पाहिजे आणि कासवासारखं आपल्याला नंबर त्यांनी राहता आलं पाहिजे, म्हणजेच आपलं आयुष्य खूप सारं आपल्याला वाढणार आहे आपलं आयुष्य। आपण मंदिराची घंटा वाजवून पुढे येऊया। तर या ठिकाणी हे मंदिर बंद आहे, आपण मंदिराचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश करूया। ठीक आहे। तर आतमध्ये आल्यानंतर आपण पाहताय की ही शंकराची पिंड आहे। शंकराच्या पिंडीभोवती खूप सारे असे फुलांच्या आरास केलेली आहे। त्या पिंडीला आपण नतमस्तक होऊन पाया पडूया पिंडीच्या। शंकर हे आपल्या हिंदू संस्कृतीमधील हिंदू देवतांमधील असे देव आहे की जो आपण त्यांना श्रेष्ठ मानतो। कैलास पर्वतावरती त्यांचा रहवास आहे सध्या। पाया मंदिराच्या बाजूचा परिसर पाहण्यासाठी जात आहोत। तर या ठिकाणी मंदिर जसं बंद होतं तसंच आपण जाताना सुद्धा बंद करून घेऊया, जेणेकरून आतमध्ये सुरक्षित राहील सर्व। बाहेरचे काही प्राणी वगैरे मंदिरामध्ये येऊ शकत नाही। शक्यतो मंदिर कधी पण बंदच असावे। तर आपण आजच्या या ठिकाणी मंदिरात आलेलो आहेत आणि मंदिराचं दर्शन घेऊन आपण बाहेर सभा मंडपामध्ये असणाऱ्या काही आजोबांशी आपण चर्चा करणार आहोत, की जेणेकरून आपल्याला मंदिराचा इतिहास, आपल्याला आपली परंपरा काय आहे हे समजू शकते। तर बाबांना पहिल्यांदा आपण जवळ घेऊया। जवळ घेतलं बाबांना। बाबा तुमचं नाव सांगा आम्हाला पहिल्यांदा। मारुती बापू लोंढे। मारुती बापू लोंढे आजोबांचं नाव आहे। तर आम्हाला ह्या मंदिराविषयी माहिती सांगा थोडीशी। या मंदिरातून आता आम्हाला जी माहिती थोडीशी जी आहे, तुम्हाला जे काय माहिती ते सांगा तुम्ही। काही सांगता असं काय आम्ही माहित नाही की आम्हाला सगळं सांगा तुम्ही, तुम्हाला जे माहिती ते सांगा। तर आम्ही त्या काळात इथं यायचो, आपलं दर्शन घ्यायचो। तुमच्यासारखी आपली मंडळी काही श्रावण महिन्यात थोडंसं श्रावण महिन्यात ते आपलं भात आमटी आपलं काहीतरी ह्या देवाची आपली सेवा करून 4 माणसं जेवायला घालायची। आता घालायची नंतर मग आम्ही त्या परिसरातच आपलं यायचो। आपलं पहिलं लाडक्याकडे जेवण वाटायचं, काही मिळत नव्हतं बघा। आता सगळं ती म्हणून नाही, आता काय घरोघरी नाही, पण ती प्रोबीच पहिलं गाड्या बैलेकडून काही तपास सुटायची, 4 सुटायच्या, जेवायचं बसायचं। काटवनाचं काय सांगताय तुम्ही? तर हा काटवनात ही सगळी मंदिर गुंपलं होतं। आता मंडप झालाय, मंडप आता झालाय सध्या। तर हा मंडप काही नव्हता, एवढंच मंदिर होतं, ते गुंपलं होतं काट्याने ह्याने त्याने। मग काय मंडळींना आपलं तुमच्यासारख्याच्या ध्यानात आलं, चांगल्या मंडळींना काय त्यांचं स्वप्न पडलं असेल, काय झालं असेल, मग त्यांनी आपली स्वच्छता केली। काय कुठल्या मंत्रिमंडळाने काय दिलं असेल ते आपल्याला सांगता येणार नाही, कुठलं काय घेणं देणं नाही, पण आपलं मंडप तयार झाला। मंडप तयार झाला, तुमच्यासारख्या लोकांना इथं आश्रय मिळतोय दुपारचा। आख्या करूनच आता तुम्ही बोलला माझ्याशी, पण आख्या करूनच एकटा सारखी इथं असला बसतो, काही नाही, अजिबात काही दुःख नाही। कोरोनामध्ये मंदिराने आजोबांना जगवलंय थोडक्यात।
मंदिर नसतं तर तुमची खूप अडचण झाली असती. आणि ह्या मंदिरात अगदी बेस्ट पैकी कुणी अशी चार यायची बसायचो आम्ही गप्पा घालायचो आणि कुणी नसलं गेली सगळी निघून तरी आपण एकटेच थांबायचो. अशी यायची जोडीदार आपली बसायची बोलायचं. म्हणजे मंदिर आहे, पवित्र आहे, त्याचबरोबर मंदिराने कोरोनामध्ये असताना ह्यांचे मैत्र असतील, त्यांचे कोण सवंगडी असतील, हे इथं येऊन गप्पा मारायचे. आणि मग सगळी आपली महिला मंडळी ना आता ह्या श्रावण महिन्यापासून गेलेला श्रावण महिना मग इथं ह्या गावाने आपला सगळा उत्सव जी केला की श्रावण महिन्यात चेरी वार चांगलं जेवण खाऊन काही वाटेल ती गाव मागं जेवण ते आपलं देतात, तुमच्यासारखी देतात, आपलं चालतं जेवण खाऊन. बाबा असं तुम्हाला आयुष्य लाभू दे, प्रार्थना करतो, येतो आम्ही. चला बाबा धन्यवाद, तुम्ही काही माहिती सांगितली त्याबद्दल. मंदिराचं दर्शन घेऊन आपण आताच बाहेर आलेलो आहे. मंदिराबद्दल माहिती आपण बाबांकडून ऐकलीच. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की एक बारव आहे. संस्कृतीमध्ये जेवढे मंदिर असतील किंवा भारतामध्ये जेवढे मंदिर आहेत त्या मंदिराच्या बाजूला अशा प्रकारचे आपल्याला एक बारव कम विहीर पाहायला मिळते, जेणेकरून आपण आंघोळ करून शुचिर्भूत होऊन आपण देवाचं दर्शन घेऊ शकतो. अशा पद्धतीने अशा विहिरी असतात की ज्यामध्ये आपण आंघोळ करूया किंवा हातपाय धुवून आपण मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो. तसंच पूर्वीच्या काळामध्ये जे काय वाट सुरू होते किंवा जे काय मुक्काम करायचे गावामध्ये तर मंदिराचा आसरा घ्यायचे, त्यांना पाण्याची सोय होण्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या विहिरींची सोय केलेली असायची. तर अशाच प्रकारची विहीर इथं सोनेश्वर मंदिरामध्ये आहे. त्याचा आपण परिसर पाहूया. अशी खूप सारी मोठी विहीर आहे की जेणेकरून आपण अशा प्रकारची विहीर काही मंदिराच्या कडेलाच आपण पाहू शकतो. त्यापैकी एक ही विहीर आहे आणि विहिरीला ह्या खूप असं पाणी आहे आणि त्याची जी बांधणी आपण पाहतोय तर पूर्ण दगडामध्ये बांधणी केलेली आहे त्याची. आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मोठीसाठी आपण एक जागा केलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये तिथं आपण मोठ लावून मोठीद्वारे पाणी आपण वर घ्यायचो. अशा प्रकारची ही पुरातन विहीर आहे सोनेश्वर मंदिराच्या ठिकाणी. आपण मंदिराचं देवाचं दर्शन घेतलं, त्याचबरोबर बाहेर बसलेल्या भाविकांशी बोललो आणि शेजारीला आपण विहीर पाहिली. आता आपण मंदिराचा परिसर पाहूया थोडक्यात. तर भारतीय मंदिरामध्ये सर्व मंदिरामध्ये आपण जर पाहिलं तर मंदिराच्या आजूबाजूला खूप सारे असे छोटे छोटे देव असतात, त्यांचेसुद्धा आपण पाया पडलं पाहिजे. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण देवाची पूजा करतो देवाला आंघोळ घातली जाते त्याचं पाणी या ठिकाणी येऊन बाहेर ओढ्यांना जात असतो. आणखीन जर आपण पाहिलं तर या ठिकाणी या मंदिरामध्ये सगळीकडे ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत आणि पाण्याची सोय म्हणून आपण ठेवलेला आहे. तसंच स्ट्रीट लाईट बसवण्यात आलेले आहे जेणेकरून संध्याकाळी प्रकाश पडू शकतो सगळे. आणि खाली ब्लॉक सुद्धा बसवलेले आहेत. त्याचप्रकारे आपण पाठीमागची बाजू पाहिली. आजच्या या पहिल्या ब्लॉकला आपण इथे थांबूया आणि आजचा व्हिडिओ आपण थांबूया.